धनंजय जसे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती, लोकांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडियावरती बघितले, आज पूर्ण जिल्हा आमचा बंद आहे। आणि मी कालपासून रात्री 12 वाजता एसपी साहेबाला बोललो, आताही एसपी साहेबाला बोलतो। लोकांच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत। आज पहिल्यांदाच संतोष अण्णा देशमुख कुटुंबियांची सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा हा घेतला पाहिजे। हे बघा, राजीनामा नक्कीच घ्यायला उशीर झालेला आहे आणि पण लोक आता रस्त्यावरती उतरणं चालू केले। मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा गुन्हा दाखल करायला किंवा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड ह्यांना मुख्य आरोपी करा म्हणून जेव्हा लोक रस्त्यावर उतरले होते, 1 लाखापुढे लोक रस्त्यावरती बीड जिल्ह्यामध्ये उतरले होते आणि राजीनामा जर झाला नाही तर हीच परिस्थिती परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये दिसून येईल। खंडणीची बैठक जी आहे ती सातपुडा बंगल्यावरती धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती झालेली होती, त्यामुळे याचं कनेक्शन आहे म्हणून हत्या झाली। खंडणीमुळे हत्या झाल्याचा आरोप आहे, चर्चेचा उल्लेख आहे। त्यामुळे ही बैठक जर सातपुड्यावर झाली असेल तर धनंजय मुंडेंना यावर करावं अशी मागणी होते। तुम्ही याला सहमत आहात? हे बघा, जर ही खंडणीची जे धस अण्णा बोलले आहेत, मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळतंय ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही। तसं जर असेल तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। तुम्हाला वाटतंय का की हे सगळं एकदम निर्लज्जपणाने केलं गेलेलं आहे, त्यामुळे हे बघा, जेव्हा नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये हा विषय जेव्हा मी मांडला होता आणि माझ्यासोबत पहिल्यांदा असं दिसलं, तुम्ही बघितलं असेल की सत्ताधारी पक्षांनी सुद्धा हा विषय मांडला। ह्याची वस्तुस्थिती सर्वांनी बघताना ज्या पद्धतीने या कुटुंबावरती अन्याय झालाय, सर्वच सभागृहामध्ये या विषयावरती बोलले, सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली आणि जेव्हा पोलीस प्रशासन मधले एसपींची बदल झाली, सीआयडीची चौकशी लागल्यानंतर जे काही कालपर्यंत तपास आम्ही बघितला, आमच्या आमदारांचं त्याच्यावरती लक्ष आहे। तर मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक आहे की हे जे वाल्मिक कराड आहे की ह्यांना फासावर सोडवलं पाहिजे सर्व आरोपींना आणि राजीनामा धनंजय मुंडे साहेबांचा घेतला पाहिजे। संदीप क्षीरसागर बोलत होते। संदीप क्षीरसागर म्हणाले, जर खरंच सातपुड्यावर खंडणी संदर्भातली बैठक झाली असेल तर धनंजय मुंडे यांना सह आरोपी सुद्धा केलं पाहिजे। सभागृहामध्ये निघून गेलेत आणि सभागृहाच्या पायऱ्यांवर, विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झालेत। एका बाजूला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे, दुसरीकडे कोकाटेंचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी करत आहेत।